काल आम्ही जे पापड केले ना त्यांना आज ऊन द्यायचं होतं, कारण की ऊन दिल्यामुळे ते पापड जास्त दिवस टिकतात असं म्हणतात. सकाळी एकदा आवरून झालं होतं, पण पुन्हा एकदा फ्रेश झाले आणि परत पुन्हा एकदा स्किन केअर करून घेतलं. ऊन इतकं वाढलंय ना, मी तर दिवसातून 4-5 वेळा तोंड धुते. तरी जेवढं गरम व्हायचं तेवढं होतंच. थंडीमध्ये केस गळतात, पण उन्हाळ्यात सुद्धा केस गळायला लागलीत आता. त्यामुळे ना अशी छोटीशी सागरवेणी घालून घेतली आहे. त्यामुळे दिवसभर केसाला हात लावायला नको. खूप दिवस झाले ग्रीन टी घेतली नव्हती, त्यामुळे म्हटलं आज ग्रीन टी घेऊयात. आणि हा पनीर चीज पराठा याची रेसिपी तर तुम्ही पाहिली असेल. हा ना अजिबात ड्रायफ्रूट खात नाही, असं काहीतरी करून त्याला खाऊ घालावं लागतं. नाश्ता झाल्यानंतर पटकन स्वयंपाक करून घेतला. आज भरलं वांग केलं होतं. आणि ही कोणती भाजी आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. आणि आता 1 महिना तरी याच्याशिवाय आमचं जेवणच होणार नाही. छान झालेत पापड, पण थोडेसे ओले आहेत. एकदा का अशी काहीतरी नवीन रेसिपी केली ना तर ती 3-4 वेळेस केल्याशिवाय आमचं काही मन भरत नाही. खूप गोड झाला होता, त्यामुळे आईस्क्रीम न टाकताच आम्ही तो पिऊन घेतला. तो या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.